आज जिल्हा परिषदेला उमेदवारी भरली आणि तुमचा परिचय द्या. मी स्वप्नील आबासाहेब बंडकर, आमच्या पत्नी सोनाली स्वप्नील बंडकर. आम्ही जे बिगुन शेटपळ गटामधून जिल्हा परिषदसाठी आम्ही उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. कुणाचा भरलाय? आमच्या पत्नीचा. काय नाव आहे त्यांचं? सोनाली स्वप्नील बंडकर. सर्वसाधारण महिला जागा आहे, तिथं आम्ही इच्छुक आहोत. कोणत्या पक्षाकडून भरलाय का? ते उद्या सांगतो. उद्या कळेल. बरं, ठीक आहे. ऐका ना, तर या विगोन शेटपळगडे गटामध्ये सध्या दुसऱ्याच नावांची चर्चा झाली, उमेदवारी फायनल झाली असं कळतं. त्यातलं काय तुम्हाला माहिती आहे का? नाही काय कल्पना मला. मी माझ्या फॉर्मवर ठाम आहे. जो पक्ष मी ज्याला मागणी करतो त्या पक्षाकडे मला अपेक्षा करतो. म्हणजे समजा जर तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट नाही दिलं तर तुम्ही निवडणुकीतून माघार घेणार का? उद्या सांगितलं. आज नाही सांगणार, उद्या. आज तुम्ही जिल्हा परिषद उमेदवारी भरली आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगा? नमस्कार, माझं नाव सौ सोनाली स्वप्नील बंडकर. मी जिल्हा परिषद भिगवण शेटपळगडे गटातून फॉर्म भरलेला आहे. पक्षाकडून भरलाय का अपक्ष भरलाय? पण आता सध्या आपण परिषदेसाठी इच्छुक आहे, फॉर्म भरलाय आपण. काय वाटतं की जिल्हा परिषद गटासाठी काय तुमची इच्छुकता कशामुळे, काय काम करायचं किंवा कशासाठी तुम्ही हे विजन काय तुमच्या या गोष्टी? मी एक गृहिणी आहे तरी, आणि आजकाल बऱ्याचशा महिला म्हणजे घरून व्यवसाय करू पाहत आहेत. तर मला त्यांना जिल्हा परिषदेअंतर्गत काही योजना आहेत, मला त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, जेणेकरून त्या स्वतः पैसे कमवतील आणि आपल्या घराला हातभार लागेल त्यांचा. तुमचे पतिराजांनी अगदी या बिगोन शेटवळ गटामध्ये अगदी वातावरण ढवळून काढलंय. होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील, क्रिकेटच्या मॅच असतील, अनेक उपक्रम सामाजिक राबवलेत. त्याचा तुम्हाला फायदा होईल? हो, नक्कीच होईल. म्हणजे पतिराजांचा श्रेय कामाला येईल. हो, नक्कीच. तुम्ही आज पूर्ण बिगोन शेटपळ गटामध्ये ज्या बरोबर जाऊन प्रचार करताय, जो सर्वांच्या कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला या सर्व? सर्वांच्या तोंडात बऱ्यापैकी सोनालीताई स्वप्नील दादा बंडकर ह्यांचंच नाव येते आणि आम्ही चांगली तयारी करू. आणि तुम्ही थोडं खुश पण दिसताय. काय बाबा सगळे पूर्ण जिल्हा परिषद गट तुम्ही घेऊन आलाय, अशा पद्धतीचं मत दिसतंय काय? तर एवढं सर्वांचं प्रेम आहे ना, त्याच्यामुळे सगळे लोकांचा एवढा प्रतिसाद आहे. सगळे म्हणजे इकडे सगळे वाहून घेतात. आमचे लाकडीचे अकोल्याचे मित्र आहेत, आमचे मधुनवाडीचे बिगोनचे, आमची छोटी मोठी पोरं, मोठी माणसं, सगळ्यांचा आमचं खूप म्हणजे आम्हाला प्रतिसाद दिलाय त्यांनी. तुमच्या बरोबर आता युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, काय भरपूर लोक दिसतात, कसं काय? त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम आहे आपल्यावरती. बरं, आता सध्या तर तुम्ही निवडणुकीला उभा राहिलेत. आता तुम्हाला माहिती झालं की भरपूर काय गोष्टी राजकीय आता बोलण्याचं जर झालं तर थोडक्यात प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाने उमेदवारीचं ज्यांनी त्यांनी पोस्टर आता व्हायरल करायला चालू केले. आता उद्याच्या भविष्यामध्ये तुम्ही तुमची उमेदवारी पक्षाकडनं नाही जरी मिळाली किंवा तुम्हाला दुसऱ्या पक्षाकडनं जर ऑफर आली तर काय माझं मी फॉर्म भरून झालाय, मला पुढच्या पक्षाकडूनचा विषय नाही काय. म्हणजे मी आज जो विषय केलाय तो मी उद्या क्लिअर करतो. आज नाही सांगू शकत की मी कोणाकडे. ठीक आहे. बरं, जर आता सध्या एकच आहे की शेवटचं मला समाजाचं काम करायच्यासाठी मी आग्रही की बाबा मला तिकीट देऊन टाकावं, आणि समजा म्हणजे नाही दिलं तरी. तुम्ही जर समजा तुमच्या पक्ष वरिष्ठांनी जर तुम्हाला पक्ष फॉर्म माघार घ्या सांगितलं तर तुम्ही माघार घेणार? नाही, नाही. उद्या बोलतो. ठीक आहे. अंधारात नाही ठेवत. तुम्हाला अनेक पक्षाकडून ऑफर आले, स्वप्नील दादा, तुम्हाला अनेक पक्षाकडून ऑफर आले असंही समजतंय, काय सांगा? आई ते आमचं काम बघून सगळे आम्हाला म्हणजे मिळायला प्रत्येक म्हणजे असं नाही काय, त्या पक्षामुळेच आम्ही उद्या निवडून येणार आहे कोण असेल. बरं, शेवटचा माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता सध्या निवडणुकीला किंवा ते निवडणुकीचा अर्ज भरलाय, तुम्ही एक लोकांना काय, नागरिकांना काय एक आव्हान करताल की आज भविष्यामध्ये ज्या काही गोष्टीला मी सामोरं जाणार किंवा काही गोष्टी तुमच्या असतील, नागरिकांना काय आव्हान असेल? कारण नागरिकांनी आम्हाला सपोर्ट करावं, जेणेकरून आम्ही उद्या त्यांचे प्रश्न सोडवू. शेती रिलेटेड असतील, आरोग्य रिलेटेड असतील, रस्ते गटारे असतील, जे शासनाच्या छोट्या छोट्या मोठ्या ज्या म्हणजे सर्वसामान्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या तळागाळात आम्ही त्यांना पोहोचण्यासाठी प्रयत्न करू. त्यांनी आम्हाला त्यासाठी म्हणजे मदत करावी सर्व. मॅडम, शेवट